नमस्कार. विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. बॉलिवूडमध्ये सध्या वादळ आलंय. एकाच चित्रपटाचे अनेक भाग करण्याची खोड लागलेल्या बॉलिवूडकरांना या वादळाचा बहुतेक फटका बसेलच. शंका यायला रास्त वाव आहे. अभिनेता परेश रावल यानं अक्षय कुमारला ठेंगा दाखवलाय. हेराफेरी 3 या आगामी चित्रपटामध्ये परेशला कामच करायचं नाहीये. अक्षय आणि प्रियदर्शन त्यामुळे गळपटले आहेत. आता ऐनवेळी नवा आणि परेश इतका पक्का बाबू भैया आणायचा कुठून हा त्यांना पडलेला प्रश्न आहे. हेलो हेलो प्रसाद. प्रियदर्शनच्या हेराफेरी 3 या चित्रपटामध्ये परेश रावल काम करणं अपेक्षित होतं. याआधी हेराफेरीचे 1 आणि 2 असे 2 भाग येऊन गेलेत. राजू, श्याम आणि बाबू भैयाची जोडी म्हणजे तर त्यातला मनोरंजनाचा ओव्हरडोस होता. म्हणूनच प्रेक्षकही हेराफेरीच्या तिसऱ्या सिक्वेलची वाट पाहतायत. पण आता मामला आहे तो परिस्थिती बदलल्याचा. मामला बिघडलाय. जणू बाबू भैयाची भूमिका साकारणाऱ्या परेश रावलमुळे तो बिघडलाय असं म्हटलं जातंय. परेश रावलनं अचानक चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना हेराफेरी 3 मधून एक्झिट घेतलेली आहे. सिक्वल पे सिक्वल जब करते हो ना तब वही कुकअप करते हो. नॉट लाइक मुन्ना भाई MBBS में लगे रहो मुन्ना भाई कि अलग अलग दिशा में जाते हो, अलग बैकड्रॉप को लेके चलते हो. वो नहीं मिलेगा आपको. सबको ऑफकोर्स एनकैश करनी है सिक्वल, बट कुछ तो करो उसके साथ. इतना बड़ा गुडविल 500 करोड़ की गुडविल वाले कैरेक्टर है यार. इसको लेके उड़ो ना, कोई दूसरी उड़ान तो भरो आप. लेकिन किसी को करना नहीं है. मेंटल बैंकरप्सी है या मेंटल लेथार्जी है क्या मालूम. और आपके बाद आपको लगता है यार मैं नहीं करूंगा ना, ये प्रोजेक्ट अटक जाएगा, जो भी है वो. बट खुशी नहीं है. परेश रावल यांनी सिनेमा अर्ध्यातच का सोडला असेल, असा तडकाफडकी त्यांनी निर्णय नक्की का घेतला असेल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पडद्यामागच्या अनेक घटनांमध्ये आहेत. हेराफेरी 3 ची कल्पना परेश रावल शिवाय आपण करू शकत नाही. याचं कारण असं की हेराफेरी चित्रपटाची जी 2 भाग येऊन गेले किंवा जो पहिला भाग होता तर परेश रावल हे मुख्य कॅरेक्टर होतं आणि संपूर्ण चित्रपट हा परेश रावलच्या अँगलनेच फिरत असतो. पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं की परेश रावलच्या अँगलने तो रामाराव कॉलिंग चित्रपटाची रिमेक आहे तमिळच्या. तर त्याच्यामध्ये मेन रामाराव म्हणजे बाबू ह्याच्या हिंदी चित्रपटात बाबूराव त्याला फोन येतो परेश रावलला आणि त्यानंतर जे घटना घडतात त्याचा परिणाम म्हणजे हेराफेरी चित्रपट. त्याच्यानंतर हेराफेरी 2 मध्ये सुद्धा बाबूराव म्हणजे परेश रावलचं कॅरेक्टर आणखीन मोठ्या प्रमाणावर पुढे नेण्यात आलं होतं आणि त्याच्या म्हणजे अक्षय कुमार, सुनील शेट्टी यांच्यासोबतच त्या चित्रपटाच्या यशामध्ये परेश रावल यांचा मोठा हात आहे. कारण त्यांनी बाबूरावची भूमिका इतक्या उत्कृष्टपणे साकारली आहे की प्रेक्षकांना त्याची मोहिनी पडलेली होती. आणि त्याच्यामुळे आता जेव्हा हेराफेरी 3 मध्ये परेश रावल बाबूरावची भूमिका करणार नाही असं म्हटलं जात आहे तर ते त्या हेराफेरीवरती परिणाम करणार असेल. कारण प्रेक्षकांच्या मनात बाबूराव हा मेन कॅरेक्टर आहे जो पहिल्या भागातही होता आणि दुसऱ्या भागातही होता. त्याच्यामुळे हेराफेरी 3 मध्ये जर परेश रावल नसेल तर प्रेक्षकांचा त्याला तेवढा प्रतिसाद मिळेल असं वाटत नाही. हा वाद नक्की का निर्माण झालाय त्याची काही सूत्रांनी दिलेली माहिती आम्ही आपल्यापर्यंत आणतोय. हेराफेरी 3 साठी परेश रावलनं जास्त पैसे मागितले. परेश रावल यांनी कॉन्ट्रॅक्ट साइन सुद्धा केलं होतं. करारनामा केल्यावर पैसे सुद्धा सुरुवातीचे घेतले होते. त्यानंतर चित्रपट निर्मात्यांकडे त्यांनी जास्त पैसे मागायला सुरुवात केली. स्वतःची तुलना ते अक्षय कुमारशी करत होते असं सांगितलं जात आहे. स्क्रिप्ट म्हणजे पटकथा आवडली नाही असं आता त्यांनी एका टप्प्यावर सांगायला सुरुवात केली. पटकथा आवडली नाही म्हणून त्यात काम करायचं नाही हा परेश रावलचा तर्क होता. पहिल्या भागाचा फायदा घेण्यासाठी सिक्वेल बनवणं आवडत नाही हे सुद्धा परेश रावल म्हणाले. त्यांनी OMG 2च्या वेळेला सुद्धा
असंच वागवलं होतं. लल्लन टॉपला दिलेल्या मुलाखतीत परेश रावल यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की त्यांना हेराफेरी 3 ह्याच्यामध्ये फारसा इंटरेस्ट नाहीये, हे त्या मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. बाबू भैया या कॅरेक्टरमुळे आपल्याला किती मनस्ताप झाला आणि ॲज अन ऍक्टर म्हणून आपण सतत नवनवीन कॅरेक्टरच्या शोधात आहोत. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये बाबू भैयाने आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आता त्यानंतरचा जो टप्पा आहे तो त्यामध्ये असणाऱ्या मानधनाचा विषय आहे आणि त्या सगळ्यामध्ये सगळ्या कलाकारांचं योगदान आणि त्यांना त्या पटीत दिलेलं मानधन ह्या सगळ्या गोष्टींना एका टप्प्यावर आणल्यानंतर फिल्म प्रोड्युसर म्हणून ज्यावेळेला अक्षय कुमार येतो त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. हे सगळं प्रकरण अक्षयला महागात पडताना दिसतंय. त्यानं 25 कोटीची कायदेशीर नोटीस थेट परेश रावलला धाडली आहे. परेश रावल तसं पाहायला गेलं तर पहिल्यांदा असं वागलेलं नाहीये. अक्षय सोबत OMG 1 मध्ये काम करणारा परेश OMG 2 मध्ये दिसलाच नाही. त्याची जागा पंकज त्रिपाठीनं घेतली. आता हेराफेरी 1 आणि 2 मध्ये परेश रावलनी काम केलंय, पण हेराफेरी 3 मध्ये परेश रावलला काम करायचं नाहीये. अक्षय कुमार इतके पैसे आपल्याला का मिळत नाहीत हे परेश रावलचं खरं दुखणं आहे, अशी सगळ्या बॉलिवूडमध्ये चर्चा आहे. परेश रावल यांनी हेराफेरी 3 मध्ये काम करणार नाही असं सांगितलंय. तर ते काम करणार सांगितल्यामुळे अक्षय कुमार फार चिडले आहेत, कारण अक्षय कुमार सुद्धा प्रियदर्शन सोबत या चित्रपटाचा एक निर्माता आहे आणि हेराफेरी 3 त्याला पुढे घेऊन जायचं आहे. कारण हेराफेरी 2 यशस्वी झाले त्याप्रमाणे हेराफेरी 3 यशस्वी करण्यासाठी परेश रावल यांची खूप मोठी आवश्यकता आहे. मात्र परेश रावल यांनी हा चित्रपट करणार नसल्याचं सांगितल्याने अक्षय कुमारला थोडं वाईट वाटलेलं आहे. त्या ॲक्च्युली परेश रावल यांनी हे चांगलं सांगितलेलं आहे. त्यांनी म्हटलं की त्यांच्याकडे नवीन कल्पना नाही आहे, तेच एक कॅरेक्टर पुढे न्यायचं होतं, त्या मला आता काहीतरी वेगळं करायचं आहे, मला आता तेच कॅरेक्टर करायचं नाही असं परेश रावलने सांगितलेलं आहे. मात्र अक्षय कुमारला याचं थोडं वाईट वाटलं असल्यामुळे आणि तो या चित्रपटाचा हेराफेरी 3चा निर्माता असल्यामुळे त्याने परेश रावलवर 25 कोटीची नोटीस बजावली आहे. मात्र या नोटिसीला आपण तसं पाहिलं तर तसा काही अर्थ नाही आहे. याचं कारण असं की परेश रावल यांनी काही कुठलं ॲग्रीमेंट केलेलं नाही आहे. मात्र असं असताना सुद्धा अक्षय कुमारने नोटीस पाठवणं हे थोडं आश्चर्यकारक आहे. दुसरी गोष्ट अशी की म्हणजे बॉलिवूडमध्ये अशी चर्चा आहे की पब्लिसिटी स्टंट म्हणून अक्षयने ही नोटीस पाठवली असावी. आता खरं काय ते आपल्याला लवकरच समजेल. एकीकडे अक्षय कुमार आणि परेश रावल असा संघर्ष होत असताना दुसऱ्या बाजूला या त्रिकुटातला एक खेळाडू आहे सुनील शेट्टी. सुनील शेट्टीला बाबूराव आपटे अर्थात परेश रावलच्या शिवाय हेराफेरी 3 असू शकतो हे मनाला पटतच नाहीये. It's an absolute shock to me, and I'm here because I heard it yesterday, and then today some more news came about. So I need to call and find out, and I'm completely heartbroken because if there was one film that I was looking forward to, it was Hera Fairy. It 100% cannot happen without Paresh Rawal. It can 99% happen without. It can happen. 1% can happen without me and Akshay, but 100% can't happen without Paresh ji. No, it doesn't. Raju and Shyam, if they are not hammered by Babu Bhaiya, it doesn't work. प्रोड्युसर म्हणून पाहिल्यानंतर अक्षयचा ह्या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय आणि आता फ्रँचायझी जिथे सिनेमे भारतात येणारे चालत नाहीयेत अशा वेळेला फ्रँचायझी वर्क होत आहेत. अशा वेळेला हेराफेरी 3 ही सगळ्यात मोठी फ्रँचायझी आहे आणि बाबू भैया हे कॅरेक्टर वर्क होणं किती गरजेचं आहे हे पहिल्या हेराफेरीच्या वेळेलाही प्रियदर्शन यांनी कथाकथनातच स्टोरी नरेशन मध्येच बाबू भैयांना म्हणजेच परेश रावल यांना सांगितलं होतं आणि तशा अर्थाने ते कॅरेक्टर वर्कही झालं. आज ज्या पटीत मानधन अक्षय कुमार घेतो आणि त्याच पटीतलं मानधन ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत याचा कुठेतरी अंदाज हा परेश रावल यांनी दिला असणार आणि त्या सगळ्या गोष्टीवरून त्या दोघांमध्ये फार चर्चेला उधाण आलं आणि त्यानंतर हे अख्खं डिस्कशन फिझल आउट झाल्याची बातमी आली. तुम्हाला प्रश्न पडला असेल की एका हिंदी चित्रपटातल्या एखाद्या कलाकाराच्या नकाराची एवढी चर्चा आपण का करावी. लक्षात घ्या, चित्रपट हिंदी आहे, कलाकार ज्यानं नकार दिला तो गुजराती आहे, निर्माता पंजाबी आहे, मग आपण याची चर्चा का करतोय.
कारण ते पात्र मराठी आहे, बाबूराव आपटे. विशेषच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.